नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या डेली व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता गणपती बाप्पा येत आहेत आणि माझ्या घरामध्ये त्यांच्या आगमनाची तयारी कशी सुरू आहे हेच मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। गणपती बाप्पाला घरी आणण्यापासून ते सजावट आणि पूजा कशी करतो हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला मग बाप्पांच्या स्वागताची तयारी करूया। मूर्ती पहा, घरात आणल्यावर लगेच पूजा करायची नसते, एका स्वच्छ जागेवर ठेवून नंतर विधी सुरू करायचा असतो। तर नाश्त्याला मी शिरा केला होता आणि इकडे सज्ज होती सगळेजण। आता गणपती बाप्पांचे आगमन माझ्या घरामध्ये झालेलं आहे। तर इथे मुलगा आणि मिस्टर मिळून गणपती बाप्पांना वेगवेगळ्या पद्धतीने शेला घालायचा कसा ते बघत आहेत आणि सजावट सुद्धा केलेली आहे फुलांच्या माळांनी, आकर्षक कागद आणि फुलांनी। तुम्ही सुद्धा करू शकता, नॅचरल जेवढ्या गोष्टी वापरू शकतो तेवढ्या आपण वापरायच्या आहेत। तर शेला घालण्याचं काम सुरू होतं। त्यानंतर विधिव्रत पूजा सुद्धा सुरू होईल, जसं की खाऊचे पानं, 5 विडे, 5 फळं आणि आपली गणपतीची सुपारी असते ती सुपारी पहिल्यांदा पूजून घेतात। ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर बघा, प्रथम गणपती बाप्पांचे पायपूजन म्हणजे पाय पूजायला लागलेले आहेत, पादुका पूजन असे सुद्धा म्हणू शकतो। आणि सुंदर अशी रांगोळी मी दारात गणपतीची आगमनासाठी सुस्वागतम असं लिहिलेलं आहे आणि स्वस्तिक आपले नेहमीचे शुभचिन्ह सुद्धा रेखाटले आहेत सर्व काही हातानं। फक्त गणपतीचा थोडा छाप माझ्याकडे होता तेवढाच घेतलेला होता, मी रांगोळीमध्ये ॲड केला होता। तर आता मिस्टरांची तयारी चालू झालेली आहे, नेमकं पूजा कशी करायची ते सविस्तर तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये। तर बघा, आपले गणपतीचे पाय पूजून घेतलेले आहेत। त्यानंतर जे काही गणपतीची सुपारी आहे ती सुद्धा छोट्या तामणात काढून ठेवलेली आहे, बघू शकताय इथे। आणि पहिल्यांदा त्या सुपारीचं पूजन, आपलं समईचं पूजन असं करून घेणार। प्रथम फूल पाण्यात बुडवून मिस्टर काय करत आहेत, सगळीकडे पाणी शिंपडत आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी यावी यासाठी। तर गणपतीच्या सुपारीचं पूजन आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा कोणती पूजा करताना आपण करतो, समया सुद्धा पूजून घेतो। तर समई पूजन चालू आहे। आपले जे काय कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि कलश सुद्धा पूजून घेतलेला आहे, ॲक्च्युली व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं। तर कलश पहिल्यांदा पूजला, त्यानंतर गणपतीची सुपारी पूजन, हळद कुंकू, पहिल्यांदा धुतली ती सुपारी, त्यानंतर हळद कुंकू वाहिलं आहे आणि त्यावर थोड्या अक्षदा टाकायच्या आणि मंत्रोच्चाराचं पठण सुद्धा चालूच होतं, लागलीच। तर 5 पळ्या घालून घेत आहे त्यावर पाणी। ओम गण गणपतये नमः असं म्हणून त्या सुपारीचं पूजन सुद्धा केलेलं आहे। जे काही चंदनाचा गंधक आहे आमच्याकडे तो पहिला लावला आणि हळदी कुंकू अशा पद्धतीनं मिस्टर लावून घेत आहेत। समई पूजन चालूच आहे, हळद कुंकू व्हायचं आहे सर्व ठिकाणी। आता इथे 5 विडे सुद्धा ठेवलेले आहेत। विड्यावरती पैसा, सुपारी, हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत आणि 5 विडे प्रथम पूजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 5 फळं बघा गणपतीच्या पायापाशी ठेवलेले आहेत आणि खोबऱ्याची वाटी आणि पंचखाद्य त्या खोबऱ्याच्या वाटीमध्येच घातलेलं आहे। हळकुंड, सुपारी, आपलं काजू, बदाम, मनुके, लवंगा आणि वेलची आणि चारोळी, खसखस असं सगळं त्या वाटीमध्ये खोबऱ्याच्या मिस्टरांनी ठेवलेलं आहे। सगळीकडे हळदी कुंकू लावून घेत आहेत जिथे जिथे आवश्यकता आहे, म्हणजे हाताचं पूजन, डोळ्याचं पूजन असं करतात आमच्या इथे। तर 21 अशी ही वस्त्रमाळ आहे, मोठीच्या मोठी। यावर्षी नवीन काहीतरी पाहिजे म्हणून मिस्टरने 21 मोठ्या मण्यांची वस्त्रमाळ सुद्धा आणली होती, ती आता मिस्टर घालायला लागलेत आपल्या देवाला वस्त्रमाळाचं। आणि मनोमन नमस्कार केलेला आहे आणि आपलं जास्वंदाचं फूल आपल्या गणपती बाप्पांना आवडतं ते सुद्धा वाहिलं आहे आणि फुलं सुद्धा वाहत आहेत। थोडी बाहेरून आणल्यात, थोडी आमच्या झाडाचीच काढलेली आहेत। तर समईमध्ये वाती घालून घेत आहेत, तेल लावून समई प्रज्वलित करून घेणार मिस्टर
आणि मग लागलीच लगेच आरतीला सुद्धा स्टार्ट करणार आम्ही. पूजा झाली म्हटलं की, कारण माझा नैवेद्य ऑलरेडी तयार झालेलाच आहे. आणि मुलं सुद्धा छान अशी आवरून गेली होती गणपती आणायला. ॲक्च्युली आमचा गणपती रिक्षातूनच आणला, कारण रस्ता नाही खराब, उगाच काय व्हायलाच नको म्हणून. तर अशा पद्धतीने बघा पूजन झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पांचं. आणि डेकोरेशन, गणपती बाप्पांचं आगमन, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती आज, खूपच सुंदर. तर आज पहिला दिवस खिरीचा नैवेद्य दाखवणार होते मी. तर चपाती, फ्लावरची भाजी, दही भात, वरण भात, आपली जे काय डाळीची आमटी, खीर. आता हा मंडळाचा गणपती सुद्धा आलेला आहे. मिस्टर ह्याचं मंडळाचे अध्यक्ष आहेत बघा. सर्वांनी एकसारखी कपडे किटच तयार केलं होतं. तर जी काय कॉलनी आहे, कॉलनीच्या आत चौकटीच्या आत घेताना अशा पद्धतीनं पूजन करून दहीभात मुटके ओवाळून मग आत प्रवेश केलेला आहे गल्लीमध्ये. तर इथे मिस्टर बसलेले दिसतात बघा, एक नंबरलाच. तर असं मंडळाचा हा गणपती आणलाय. खूप मोठी फटाकड्यांची माळा सुद्धा आणली होती, ती सुद्धा लावलीत मुलांनी आणि स्वागत छान असं पद्धतीने केलं. आता ह्या सगळ्या मंडळाच्या आमच्या गल्लीतल्या स्त्रिया आहेत, लेडीज आहेत. तर त्यांच्याबरोबर एक 10-15 मिनटं आम्ही थांबलो, स्वागत केलं आणि मग स्वागत करून आम्ही घरी परतणार. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.